अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात 6 महिन्याच्या मुलीसाठी ही छानशी फ्रॉक कटिंग आणि शिलाई करतोय, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण हे कॉटनचं फॅब्रिक घेतलं आहे. डबल फोल्ड आहे. ह्याची लांबी आणि रुंदी 19.5 इंच आहे. इथे आपण 19.5 लांबी आणि रुंदी असलेला हा कापडाचा चौरस घेतला आहे. हा चौरस आपला डबल फोल्ड आहे. तो आपल्याला त्रिकोणी करून घ्यायचा आहे. पहा, दोन्ही टोकं मी अशा पद्धतीने फोल्ड करून इथे त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून घेतला. समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे आणि बंद बाजूकडून इथे आपण मापं टाकणार आहोत. शोल्डर घ्यायचे आहेत 3.5 इंच. वरच्या साईडने जिथं 3.5 इंचापर्यंत अंतर आहे तिथं आपण पॉईंट्स देऊन अशी लाईन आखून घेतोय, म्हणजेच आपलं कापड वाया जात नाही. मुंडा खोली घेतोय आपण 3.5 इंच. पुन्हा बंद बाजूकडून 3.5 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. ही आपली छाती रेषा आहे. त्यावर आपण छातीचा चौथा भाग टाकतोय. छाती आहे 20 इंच, त्याचा चौथा भाग 5 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन. आता शोल्डर पट्टीच्या इथून 7 इंचला मार्क करून तिथे लाईन आखून घ्या. ह्या लाईनवर आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. आपली कंबर आणि छाती सेम आहे. कमरेचा चौथा भाग आणि 1 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने इथे मी मार्क करून घेतलं. आता ह्या कमरेच्या लाईनवरून आपल्याला घेरसाठीचं मार्क करायचं आहे. ह्या लाईनवरून आपल्याला खालच्या साईडला 8.5 इंचाला मार्क करून असे पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. पहा, आता हे पॉईंट्स आपण गोल आकारात जोडून घेतोय. त्यानंतर आपल्याला हे मार्जिन पॉईंट्स जोडून घ्यायचे आहेत. ही आपली स्लीवलेस फ्रॉक आहे, म्हणून इथं आपण मागील आणि पुढील दोन्ही मुंड्यासाठी अर्धा इंचाला मार्क करून मुंड्याचा शेप देऊन घेतला. आता गळा रुंदी घ्यायची आहे 1.5 इंच. त्यानंतर गळ्याची खोली घेतोय आपण 3 इंच. खालच्या साईडला गळ्याची रुंदी घेतोय आपण 2.25 इंच. आता इथे हा बॉक्स तयार करून घेऊया. ह्यामध्ये मी गोल गळ्याचा शेप देऊन घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या. इथे आपला संपूर्ण फ्रॉकचं ड्राफ्टिंग झालं. आता आहे असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपण मागील आणि पुढील दोन्ही भागासाठी सेम गळा खोली ठेवतोय. इथे आपण संपूर्ण फ्रॉक कटिंग करून घेतली. इथे आपल्या फ्रॉकचे दोन्ही पीस तयार झाले, पुढील आणि मागील. आता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. कटिंग करते वेळेस आपलं जे बॉटमचं उरलेलं कापड होतं त्याच्या इथे आपण क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेतोय, कारण आपण फ्रॉकला गोट तयार करणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला 1.5 इंचाच्या पट्ट्या लागणार आहेत. इथे आपल्याला 1.5 इंच रुंदीच्या अशा क्रॉस पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत. ह्याची लांबी तुम्ही तुमच्या साईजनुसार घ्या. आपण फ्रॉकला पायपिंग करून घेणार आहोत, म्हणून आपल्याला अशा पद्धतीच्या क्रॉस पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत. तरच आपल्या फ्रॉकला पायपिंग म्हणजेच गोट अगदी परफेक्ट लावता येईल. पहा, इथे आपण पट्ट्या क्रॉस कटिंग करून घेतल्या. इथे मी फ्रॉकचा एक पार्ट घेतला आहे. ह्याची समोरची साईड वरच्या साईडला आहे. 1.5 इंचाची पट्टी समोरच्या साईडने मध्यात फोल्ड करून गळ्यावर अशा पद्धतीने ठेवून इथे आपल्याला 1.5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी व्यवस्थित पट्टी जोडून घ्यायची आहे. जिथे आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथे पट्टी न खेचता फ्रॉकचं कापड हलक्या हाताने खेचून अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्या, तरच आपल्या गोटचा शेप हा परफेक्ट येतो. आपल्याला फक्त फ्रॉकचं कापड खेचून घ्यायचं आहे. आपली पट्टी लूज ठेवून घ्यायची आहे. पहा, पट्टी जोडून झाली की संपूर्ण गळ्यावर छोटे छोटे नॉच देऊन घ्या. आता जितकी तुम्हाला गोटची साईज हवी आहे त्यानुसार ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्याच्या खाचेमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. गळ्याची पट्टी जोडते वेळेस जे खालच्या साईडचं 1.5 इंच कापड असतं ते आपल्याला ही गोट करते वेळेस त्यामध्ये खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं असतं. तेव्हाच आपल्या गोटचा शेप हा अगदी पाईपसारखा परफेक्ट येतो. शिलाई आपल्याला खाचेमध्ये करून घ्यायची असते, म्हणजेच ती बाहेरच्या साईडला दिसत नाही. त्याचसोबत पायपिंग करते वेळेस शिलाई नेहमी लहान घ्या. इथे पाहताय अगदी परफेक्ट अशी आपण गळ्याला पायपिंग करून घेतली.
सेम ह्याच पद्धतीने इथं आपण मागील गळ्याला सुद्धा पट्टी लावून घेतोय। इथे आपण ही 1.5 इंचाची पट्टी अशा पद्धतीने गळ्याच्या वरच्या साईडने ठेवून 5 इंच शिलाई मार्जिन घेत पट्टी जोडून घेतोय। त्यानंतर आपल्याला गळ्यावर नॉच देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला जितकी लहान मोठी पाइपिंग हवी आहे त्यानुसार खाचेमध्ये शिलाई करून इथे पाइपिंग तयार करून घ्या। आपण पुढील आणि मागील दोन्ही भागाला अगदी सोप्या पद्धतीने पाइपिंग करून घेतली। फ्रॉकच्या बाहेरील बाजू ह्या एकमेकावर ठेवून इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शोल्डरवर डबल शिलाई करून घेतोय। शोल्डर जोडते वेळेस आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई लॉक करून घ्यायची आहे। पहा, तुमचे जर धागे बाहेर येत असतील तर वरच्या साईडला बिडिंगच्या शिलाईने शोल्डर लॉक करून घ्या। इथे आपण दोन्ही बाजूचे शोल्डर शिलाई करून घेतले। आता मुंड्याची शिलाई करून घेऊया। त्यासाठी इथे मी 1.5 इंच रुंदीची ही क्रॉस पट्टी कटिंग करून घेतली। समोरच्या साईडने आपल्याला 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे। पाइपिंग करते वेळेस आपल्याला पट्टी न खेचता कापड हलक्या हाताने खेचून ही पट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे। इथे मी पट्टीला जोड देऊन घेतला आहे। जोड देते वेळेस खालच्या साईडचं जे शिलाई मार्जिनचं कापड असतं ते आपल्याला दोन्ही बाजूला सरकवून घ्यायचं असतं, तरच आपली पाइपिंग ही अगदी परफेक्ट येते। मुंड्यासाठी पाइपिंग करते वेळेस इथं आपण गोटची साईज थोडी मोठी घेतोय। पहा, शिलाई मार्जिनचं कापड आतल्या साईडला फोल्ड करत इथं आपण मुंड्याला पाइपिंग करून घेतोय। आपल्या चॅनलवर लहान मुलींचे फ्रॉक, हेअर बेल्ट, त्याचसोबत लहान बाळाचे टोपडे, हातमोजे, पायमोजे अशा बऱ्याच व्हिडिओज आहेत, त्यासुद्धा नक्की पहा। फ्रॉकच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने पाइपिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढील आणि मागील दोन्ही भागाच्या समोरील बाजू आपण अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून इथे अगदी कडेने आपण एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय। शिलाई मार्जिन आपण आतल्या साईडला लॉक करून घेतोय, म्हणजेच आपल्या फ्रॉकचे धागे हे बाहेरच्या साईडला येणार नाहीत। दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने दोन्ही बाहेरील बाजू एकमेकावर ठेवून एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता ही फ्रॉक आपल्याला आतल्या साईडने पलटी मारून घ्यायची आहे। आतल्या साईडची शिलाई करत असताना आपण जे आधी शिलाई केली आहे त्याच्या थोडंसं बाजूला शिलाई करून घ्या, म्हणजेच आपले धागे हे बाहेरच्या साईडला येत नाहीत। फ्रॉकच्या सुरुवातीला आणि शेवटी शिलाई लॉक करून घ्या। फ्रॉकच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला आपण जी शिलाई केली होती त्याच्या बाजूने शिलाई मार्जिन घेत शिलाई लॉक करून घ्यायची आहे। पहा, आता आपल्या फ्रॉकचा जो बॉटमचा घेर आहे तो इथं आपण डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने इथं आपण शिलाई करून घेतोय। आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। इथे आपला संपूर्ण फ्रॉकची कटिंग आणि शिलाई झाली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।